मुंबईमध्ये तब्बल 9 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं मुंबईकरांसोबतच सरकार सुद्धा हादरलं होतं. ती घटना होती प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून झालेला दुर्दैवी मृत्यू. या घटनेची आठवण आता पुन्हा एकदा झाली आहे, कारण साकीनाकामध्ये असंच एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून पुन्हा एकदा दुर्दैवी मृत्यू झालाय. यामुळे 9 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती मुंबईमध्ये तर झालीच आहे, सोबतच मुंबई महानगरपालिकेचं अपयश देखील या घटनेनं उघडं पडलंय. खरं तर मॅनहोलमध्ये माणूस पडणं आणि त्याचा जीव जाणं हे मुंबई पालिका प्रशासनासाठी आता नवीन राहिलं नाही असं म्हणता येईल. मात्र प्रश्न पुन्हा तोच आहे की मॅनहोल हे केवळ पाणी बाहेर काढण्यासाठीची यंत्रणा आहे की सर्वसामान्य लोकांसाठी करून ठेवलेल्या नरकाचा दरवाजा. त्यामुळेच नक्की काय झालं होतं 17 मध्ये आणि अजूनही मुंबई प्रशासनानं त्यातून काही धडा का घेतला नाही, या संदर्भातच पुढची काही मिनिटं आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबईमध्ये 9 वर्षांपूर्वी प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला. त्यावेळी या प्रकरणाची मोठी चर्चा झालेली, कारण दीपक अमरापूरकर हे एक प्रसिद्ध डॉक्टर होते. अशाच पडत्या पावसामध्ये ते मॅनहोलमध्ये पडलेले, कारण मॅनहोलचं झाकण कुणीतरी उघडून ठेवलेलं, जे पावसाच्या पाण्यामध्ये डॉक्टरांना दिसलं नाही आणि डॉक्टर दीपक हे नजरचुकीनं त्या मॅनहोलमध्ये पडले. हे सगळं आत्ता चर्चेत येण्याचं किंवा यावर पुन्हा एकदा चर्चा करण्याचं कारण म्हणजे साकीनाकामध्ये पुन्हा एकदा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. साकीनाक्यामध्ये मॅनहोलचं झाकण उघडं ठेवलेलं, त्याचं काम चालू होतं, मात्र त्यासाठी कुठल्याही प्रिकॉशन संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराकडून घेतल्या गेल्या नव्हत्या. तिथं काम चालू आहे अशा आशाचे माहिती दर्शवणारे ना बोर्ड होते, ना कुठलाही कामगार तिथं उभा होता. आपण सगळ्यात अगोदर या घटनेतला घटनाक्रम समजावून घेऊयात. साकीनाका इथल्या खैरानी रोड परिसरात मॅनहोल दुरुस्तीचं काम चालू होतं. यावेळी झाकण हे उघडं ठेवलेलं होतं. असलम शेख नावाचे गृहस्थ याच रस्त्यानं चालत येत होते. ते फोनवर बोलत जात असताना त्यांना त्या मॅनहोलचा दरवाजा उघडा आहे हे दिसलं नाही आणि ते त्या मॅनहोलमध्ये पडले. हा मॅनहोल 20 ते 25 फूट खोल होता. चालता चालता अवघ्या काही क्षणात ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे बाजूला उभे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लक्षात आलं. त्यांनी धावाधाव करून ही घटना महानगरपालिकेला कळवली. त्यानंतर रेस्क्यू टीम कडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आणि या व्यक्तीला सदर रस्त्यावरील पुढे 25 फुटांवर असणाऱ्या दुसऱ्या मॅनहोल मधून बाहेर काढण्यात आलं. जेव्हा बाहेर काढलं गेलं तेव्हा सदर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत होती. मात्र दुर्दैवानं त्यानंतर थोड्याच वेळात सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या प्रकरणी काही निर्णयही घेतलेले, ते निर्णय मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेत. या घटनेबाबत बोलताना रितू तावडे म्हणाल्यात, या प्रकरणी आम्ही आता कोणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणी जितकी चूक कॉन्ट्रॅक्टदाराची आहे तितकीच प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची देखील आहे. आम्ही या कॉन्ट्रॅक्टदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकतो आहोत. सोबतच प्रशासनामधील संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करत आहोत. या कॉन्ट्रॅक्टदारांना आवश्यक काळजी न घेतल्यामुळं त्याच्यावर आता मनुष्यवधाचा खटला दाखल व्हायला हवा. सोबतच संबंधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल व्हायला हवा, कारण हा त्यांचा निष्काळजीपणा आहे. ही कामे पावसाळ्याच्या पूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती. मी या अनुषंगानं वारंवार मीटिंग घेऊन तशा सूचना दिल्या होत्या. आता या प्रकरणातली गंमत बघा. या प्रकरणी इतक्या तावातावानं अधिकाऱ्यांचं निलंबन करणाऱ्या या रितू तावडे त्याच आहेत ज्यांनी पदभार स्वीकारताना यावर्षी मुंबईची तुंबई होऊ देणार नाही अशी वल्गना केली होती. पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईची कामं आम्ही पूर्ण करून दाखवू अशी घोषणाही केलेली. मात्र दुर्दैव हे आहे, वास्तव हे आहे की यंदा पाऊस अक्षरशः 1 महिना उशिरा झालाय. मात्र तरीही महापालिकेच्या वतीनं नालेसफाईची कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीयेत. आज महापौरांनी जी तडकाफडकी अधिकाऱ्यांचं निलंबन करताना दाखवली आहे, जर हीच तडफ त्यांनी नालेसफाईची कामं पूर्ण करून घेण्यासाठी दाखवली असती तर आज ही वेळ आली असती का, हा मोठा प्रश्न आहे. गंमत म्हणजे याच महापौर आता नुकत्याच नालेसफाईच्या कामं जी आहेत ती पूर्णत्वाला गेलीत की नाही हे बघण्याच्या दौऱ्यावर होता. मागच्याच आठवड्यातला हा प्रसंग आहे. तेव्हा त्यांच्या समोरच एक अधिकारी थेट मॅनहोलमध्ये पडला होता. संबंधित व्यक्तीला वाचवण्यात त्यावेळी यश आलं. मात्र यानंतर याच महापौरांनी ती व्यक्ती मुद्दामून मॅनहोलमध्ये पडली आहे का असा संशय व्यक्त करत चौकशी केली होती. म्हणजेच थोडक्यात परिस्थिती किंवा प्रश्नांचं सोल्युशन काढण्यापेक्षा त्यांचा भर ही परिस्थिती मुद्दामून ओढवून घेतली आहे का हे शोधण्यावर होता.
आता साकीनाक्यामध्ये घडलेल्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव असलम शेख आहे, जे साकीनाक्यामधल्याच यादव नगर परिसरात राहत होते. ते मजुरीचं काम करायचे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मुलगी आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आता या प्रकरणात निलंबित केलेलं आहे. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून आणि या घटनेनंतर असलम शेख यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून महापालिकेकडून जी रक्कम दिली जातीये, ती रक्कम या कुटुंबियांना किती काळ पुरणार आहे? या रकमेनं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नाहक जीव गमावलेला असलम शेख यांच्या जीवाची भरपाई होणार का, हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहेत. या प्रकरणात महापौर रितू तावडे यांनी ज्या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत: एलवॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हर्लेकर, सहाय्यक अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौगुले, सांडपाणी व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता उत्तम पाटील. खरं तर या अधिकाऱ्यांना निलंबित करून हे प्रश्न सुटणार नाहीयेत. या घटनेनं आणखीनही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी आहे, पाऊस धो-धो कोसळतोय आणि आपल्या अखत्यारीत येणाऱ्या मॅनहोलचं काम चालू आहे याची भनक या संबंधित अधिकाऱ्यांना नव्हतीच. सोबतच असा अलर्ट असताना अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय, सेफ्टी निकषांशिवाय आपण काम उरकलं तरी आपलं कोणी वाकडं करू शकत नाही, हा उद्दामपणा त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये कुठून आला, हाही मोठा प्रश्न आहे. त्या अधिकाऱ्यांसोबत त्या कॉन्ट्रॅक्टरचे काही लागेबांधे होते का, हा प्रश्न देखील या निमित्तानं पुढे येतो. आता या अधिकाऱ्यांचं निलंबन करून या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का, हे महापालिका प्रशासनाला आणि महापौरांना सांगावं लागेल. आता या कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जरी दाखल केलेला असला तरी या प्रकरणात त्याला खरोखरच शिक्षा होणार का, असे प्रश्न स्थानिक विचारत आहेत. या प्रकरणात आता विविध राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी तर या प्रकरणात वेगळाच सूर लावला होता. साकीनाक्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. मॅनहोलचं झाकण नेमकं कसे गायब झालं? काही गरजू लोक ते चोरी करतात अशी शक्यता असते, मात्र अधिकाऱ्यांनी याची वेळीच तपासणी केली का नाही याची चौकशी होणं आवश्यक आहे. तर या प्रकरणात शिंदे गटाचे मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर असणारे संजय घाडी यांनी थेट अश्विनी भिडे यांच्यावर निशाणा साधलाय. ते म्हणालेत, मॅनहोलवरील संरक्षण जाळ्यांचं कंत्राट संपले असून नवीन जाळ्या बसवण्याबाबत आपण पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे मागणी केली होती, मात्र आयुक्तांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केलं. आता साकीनाक्यात एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयुक्तांनी राजीनामा द्यायला हवा. माजी महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांनी देखील या प्रकरणात संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्यात, पावसाळ्यापूर्वी 31 मे पर्यंत मॅनहोलची झाकणं बसवणं, जाळ्या बदलणं, नाल्यांची स्वच्छता करण्याची कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र ही कामे वेळेत पूर्ण झाली नसल्यामुळे अशा दुर्घटना घडतायत. कोट्यावधी रुपयांचे अर्थसंकल्प असतानाही मुंबईच्या सुरक्षेकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. खरं तर आज या प्रकरणी कुठल्याही राजकीय नेत्यानं कितीही प्रतिक्रिया दिल्या, तात्विक संताप व्यक्त केला, तरी मुंबईकरांचे जीव हे घराबाहेर पडल्यावर सुरक्षित नाहीत, हेच नागडं सत्य आहे. 2च दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये झाड कोसळून विहान नावाच्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता आणि आता असलम शेख यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय. हे पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी आहेत यात शंका नाही. साकीनाका इथं जी घटना घडली त्यात एक चर्चा ही देखील होती की संबंधित मॅनहोलचं काम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे जुनंच होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी आत्ता त्या कामाला सुरुवात केलेली. या घटनेतलं दुर्दैव म्हणजे राजकारणी किती निर्दयी असतात हे देखील या प्रकरणातून समोर आलं. खरं तर इक्बाल चैल हे जेव्हा मुंबईचे आयुक्त होते त्यावेळी भाजपचे आमदार असणारे अमित साटम यांनी पावसाळ्यात पाणी तुंबल्यावर त्यावर व्हिडिओ रेकॉर्ड करून आयुक्तांवर आणि पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले होते. महापालिकेचं बजेट उकरून काढलं होतं. मात्र आता तेच अमित साटम साकीनाका दुर्घटना जयंत पाटलांना सांगताना चक्क फिदी हसत होते आणि म्हणत होते की काल झाडावर होतं, आज मॅनहोलवर आहे. त्यामुळे या प्रकरणात अमित साटम यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका होतीये. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या घटनेवरून मुंबईकरांची सुरक्षा राम भरोसे आहे असं तुम्हाला वाटतं का? मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.